नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला रील स्वरूपात या पीडीएफ आणि चालू घडामोडी मिळणार आहे. सोबतच मित्रांनो, आणखी एक खुश खबर. मुंबई उच्च न्यायालय तसेच संभाजीनगर किंवा औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ यांची जी भरती आलेली आहे त्याच्या संदर्भातले व्हिडिओ, सराव प्रश्नपत्रिका, त्याचे व्हिडिओची सिरीज आपण सुरू करतोय. पहिला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तो व्हिडिओ बघा. कमी वेळात अभ्यास करण्यासाठी आणि समर्पक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आहे. वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 1 एप्रिल 2026. बघा, प्रश्न क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर फिजिबिलिटी डे कधी साजरा करण्यात येतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 31 मार्च, ऑप्शन बी. ठीक आहे, हे काल झालेले दिवस आहे. बघा, आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर फिजिबिलिटी डे ट्रान्सजेंडर व्यक्तीचा सन्मान व जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजात समता व स्वीकार वाढवणं याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 2, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण आहे? तर हे आहे वर्धमान महावीर, ऑप्शन सी. एकूण 24 तीर्थकर आहे. वृषभदेव हे 23वे आहेत, तर पार्श्वनाथ हे पहिले आहे आणि 24वे वर्धमान महावीर आहे. तर हे लक्षात ठेवा. महावीर जयंती 31 मार्चला काल झाली, त्या अनुषंगानं हा प्रश्न आपण घेतलेला आहे. 2624वी जयंती साजरी झाली. ठीक आहे, तर जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान वर्धमान महावीर आहेत. प्रश्न क्रमांक 3, महिलांच्या टेनिसमध्ये सिंगल्समध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, आयर्ना सांबालेका. बघा, टेनिसपटू आयर्ना सांबालेका सनशाईन डबलची 5वी खेळाडू ठरली. कधी ठरली? 28 मार्च 2026 ला. स्पर्धा कोणती होती? मायामी ओपन. फायनल मध्ये कोको गॉफला 6-2, 4-6, 6-3 असा पराभव. आयर्ना महिलांच्या सिंगल्स मध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू बनले. सनशाईन डबल म्हणजे यात एकाच वर्षी 2 मोठ्या टुर्नामेंट्स जिंकणे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या 2 मोठ्या जिंकल्या? इंडियन वेल्स ओपन, बीएनपी परिबस ओपन कॅलिफोर्निया आणि मियामी ओपन फ्लोरिडा. ठीक आहे, तर या 2 स्पर्धा तिने जिंकलेल्या आहे. तर ती सिंगल्स आणि डबल्स दोन्हीमध्ये सनशाईन डबल जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? ठीक आहे, आपल्या थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की महिला राज सध्या आहे, त्याच्या संदर्भातला आजचा, त्याला समर्पित आजचा खरं तर व्हिडिओ आहे. तर अर्थातच सुनेत्रा पवार, आपल्याला माहितच आहे अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घेतली 31 जानेवारी 2026 रोजी. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5, बघा, मुंबई मनपाच्या पहिल्या महिला आयुक्त कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अश्विनी भिडे. बघा, अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त. आता अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी, ठीक आहे, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पहिल्या महिला आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी बीएमसी मध्ये अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वी काम पाहिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 6, बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रश्मी शुक्ला. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी कोण आहेत? तर त्या आहे रश्मी शुक्ला. जानेवारी 2024 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? ठीक आहे, तर या आहेत सुजाता सैनिक, ऑप्शन. बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी आहेत सुजाता सैनिक. 30 जून 2024 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. राज्यातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. तर त्या कुणाकुणाकडे कोणतं पद आलंय त्यावर एक नजर टाकूया. तर तुकाराम मुंडे
यांच्याकडे सचिव आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन जबाबदारी आलेली आहे. प्रेरणा देश भरतात या मत्स्य व्यवसाय आयुक्त झालेले आहे. तर पृथ्वीराज बीपी हे वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त झालेले आहेत. विनिता वेद सिंगल हे प्रधान सचिव व मृद व जलसंधारण विभाग. माणिक गुरसळ सचिव दिव्यांग सक्षमीकरण विभाग. त्यानंतर आहे विकासचंद्र रस्तोगी अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग. परिमल सिंह सचिव कृषी विभाग. लघु माळी व्यवस्थापकीय संचालक शिवशाही पुनर्वसन प्रकल्प. अश्विनी भिडे आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका. आणि लोकेश चंद्र अप्पर मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय. ठीक आहे, ते लक्षात ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील सर्वोत्तम पॅरा तिरंदाज पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, शीतल देवी. शीतल देवी या जम्मू काश्मीरच्या पॅरा तिरंदाज आहे. जन्मतः हात नसताना पाय आणि खांद्याच्या सहाय्याने तिरंदाजी करतात. 2025 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वोत्तम पॅरा तिरंदाज सन्मान त्यांनी मिळवलेला आहे. तर दक्षिण कोरियाचे चॅंगवॉन जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला पॅरा तिरंदाज ठरल्या. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये मिश्र दुहेरी ब्रॉन्झ पदक त्यांनी जिंकले. 2023च्या आशियाई पॅरा गेम्स व आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी पदक मिळवलेले आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे देशासाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 9. 2026 ची मियामी ओपन टेनिस स्पर्धा जिंकून विजेतेपद कुणी पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, यानिक सिन्नर. बघा, यानिक सिन्नर हे इटली देशाचे आहेत. यांनी 2026च्या मियामी ओपन स्पर्धा जिंकून विजेतेपद पटकावलेलं आहे. तर अंतिम सामन्यात त्यांनी जिरिलेका या ज्या चेक प्रजासत्ताक यांचा पराभव केला. यानिक सिन्नर इटली याने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावता विजय मिळवला. ही ऐतिहासिक कामगिरी केली. यानिक सिन्नर इटली याने सनशाईन डबल पूर्ण, इंडियन वेल्स प्लस मियामी ओपन. 2017 मध्ये रॉजर फेडरर स्वित्झर्लंड नंतर अशी कामगिरी करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला. ठीक आहे, या विजयामुळे यानिक सिन्नर इटली याची जागतिक टेनिस मधील मजबूत पकड सिद्ध झाली. प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर हा पाळला जातो ऑप्शन सी, 30 मार्चला. ठीक आहे, काही 30 मार्चचे किंवा मार्च महिन्यातले आपले दिनविशेष राहिले होते. मार्च महिन्यातले संपूर्ण दिनविशेष आपण मागच्या 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्यासाठी तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघून घ्या किंवा मागचे 2-3 व्हिडिओ बघा. आणि आज आहे 1 एप्रिल, तर उद्या किंवा परवा आपण एप्रिल मधले सगळे दिनविशेष याच्यावर नजर मारू आणि दर आठवड्यात आपण एकदा सगळ्या दिनविशेषावर रिव्हिजन करत असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारतीय सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणत्या प्लॅटफॉर्मची भागीदारी केलेली आहे? ऑप्शन ए आहे फेसबुक, बी आहे इंस्टाग्राम, सी आहे ट्विटर आणि डी आहे युट्यूब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे युट्यूब, ऑप्शन डी. बघा, संस्कृती मंत्रालय आणि युट्यूब यांची भागीदारी झालेली आहे. संस्कृती मंत्रालय आणि युट्यूब यांच्यामध्ये सामंजस्य करार म्हणजे MOU झालेला आहे. भारतीय पारंपरिक लोकसंगीत व आदिवासी संगीत जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा उद्देश आहे. कलाकारांना डिजिटल कौशल्य, चॅनल व्यवस्थापन व जागतिक प्रेक्षक मिळवून देणे. 25 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे करार झालेला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि गुंजन सोनी यांच्या उपस्थितीत करार झालेला आहे. ग्रामीण व आदिवासी कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. तर भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धनास मोठी मदत यामुळे होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 म्हणजेच IIED फूड सिक्युरिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, आइसलँड किंवा ठीक आहे, आपला माईक या ठिकाणी बंद पडला होता, आपण कंटिन्यू करत आहोत. बघूया होत आहे की परत पहिल्यापासून व्हिडिओ घ्यावा लागतो. तर आपण होतो ठीक आहे,
डेन्मार्क, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि बेल्जियम. निर्देशांकाचे निकष आहे, 4 पिलर्स आहेत. उपलब्धता, अन्नाचा पुरेसा साठा, अन्न परवडणे व सहज मिळणे. उपयोग, पौष्टिकता व आरोग्य. शाश्वतता, हवामान बदलात टिकाव. जागतिक सरासरी स्कोर 6.74. भारताचा स्कोर 5.31 म्हणजे 5.31, जागतिक सरासरीपेक्षा कमी. आणि हवामान बदलामुळे भारताच्या अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता. तर सर्वात कमी स्कोर आहे सोमालिया. तर हे सोमालिया लक्षात ठेवायचं, 1.29, 9.26. आता हे 10 पैकी मार्क आहेत, त्यामुळे हे समजू शकता तुम्ही. 1 नंबरला आलं 9.2 मार्क घेऊन. बघा प्रश्न क्रमांक 13. मानसिक विकारांसाठीचा भारताचा पहिला डिजिटल डेटाबेस क्लेम ब्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, बंगळुरू. बघा भारताचा पहिला मानसिक विकाराचा डिजिटल डेटाबेस हा बंगळुरू येथे 25 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आला. तर निमहान्स आणि NCBS TIFR यांच्या सहकार्याने रोहिणी निलकेनी सेंटर फॉर ब्रेन अँड माइंड मार्फत हा विकसित केलेला आहे. ओपन सोर्स किंवा प्लॅटफॉर्म आहे. जेनेटिक, MRI, न्यूरो इमेजिंग, क्लिनिकल व वर्तणुकीचा डेटा यामध्ये समाविष्ट आहे. तर मुख्य लक्ष आहे ऍडिक्शन म्हणजे व्यसन, बिपोलर डिसऑर्डर, डिमेन्शिया, OCD आणि स्किझोफ्रेनिया. ठीक आहे, हे वेगवेगळे आजार आहेत. तर उद्देश आहे आजाराचं विश्लेषण, रोग प्रगती समजून घेणे आणि प्रिसिजन मेडिसिन द्वारे अचूक उपचार. तर भारतीय मानसिक आरोग्य संशोधनासाठी हे महत्वाचं पाऊल आहे. हे तर थोडंसं किचकट आहे, पण ठीक आहे, एकदा नजरेखालून घालणं गरजेचं होतं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. जगातील पहिली केवळ माल वाहतूक करणारी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, जापान. बघा जपानने जगातील पहिली केवळ माल वाहतूक करणारी बुलेट ट्रेन सुरू केली. JR ईस्ट जापान रेल्वे कंपनी यांचा हा उपक्रम आहे. 23 मार्च 2026 रोजी पहिली व्यावसायिक धाव या रेल्वेने घेतली. तर E3 सिरीज शिंकनसेन मध्ये बदल करून प्रवासी सीट्स काढून मालासाठी विशेष रॅक तयार. ठीक आहे, म्हणजे सीट काढले आणि रॅक तयार केले माल भरण्यासाठी. मार्ग आहे मोरिओका ते टोकियो. ठीक आहे, आता आपल्याला तर एवढं काही त्याच्याशी देणं घेणं नाही, पण टोकियो ही राजधानी आहे. तर मोरिओका ते टोकियो आपल्याला JK साठी जनरल नॉलेज साठी थोडस एकदा बघण्यात हरकत नाही. तर या गाडीचा वेग आहे ताशी 275 किलोमीटर, क्षमता आहे 1000 बॉक्स. आता बॉक्सचं तर कधीच विचारणार नाही मरेपर्यंत, पण टनामध्ये किंवा वजन विचारू शकते तर 17.4. नाशवंत वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे व सेमीकंडक्टर जलद पोहोचवण्या यासाठी उद्देश खूप महत्वाचा आहे. तर हा उद्देश लक्षात ठेवायचा आहे. यासाठी ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. तर वाहतूक क्षेत्रात नवा मानदंड स्थापित करण्याचा ऐतिहासिक उपक्रम आहे. ठीक आहे, चलो 15वा प्रश्न आहे. सागरी आणीबाणी आणि संकटात सापडलेल्या जहाजांना तातडीची मदत पुरवण्यासाठी भारताची पहिली पोर्ट ऑफ रिफ्यूज प्रणाली कुणी कार्यान्वित केली आहे? आणि ही केलेली आहे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांनी. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मोफत PDF साठी आणि क्विज साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि सोबतच हायकोर्ट भरतीच्या सर्व सराव प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओसाठी PDF साठी आपल्या तीनही प्लॅटफॉर्म YouTube, Instagram आणि टेलिग्राम जॉईन करा. तुमची सरकारी नोकरी पक्की करा. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.